परी बाळा चल उठ. बाळा चल उठ. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. आई आज हॅपी दिवाळी आहे का? नाही असं का विचारतेस? तू एवढी छान दिसतेस म्हणून. आज मकर संक्रांत आहे, त्यामुळे आज सगळ्यांशी छान छान बोलायचं, कोणाशी भांडायचं नाही, सगळ्यांशी गोड गोड बोलायचं आणि तिळगुळ द्यायचा. चल बाळा आता पटकन आवर, मी तुझ्यासाठी पण एक नवीन ड्रेस आणलाय आणि आज आपण गुळाची पोळी करायची आहे ना. काल जे तिळगुळ केले होते ते पण डब्यात भरायचे. चल खूप काम आहे, लवकर आवर. चल आई मी तुला मदत करते. तू काय मदत करणार? मी सगळ्यांना तिळगुळ देणार. पण तिळगुळ देताना काय बोलायचं ग आई? तिळगुळ घ्या आणि माझ्या आईसारखं गोड गोड बोला. बोलते ग्रँडपा माझी पाठ दुखायला लागली. अरे कधीतरी असं वाकली कंबर दुखणारच. पण किती वेळ वाकायचंय? जमिनीवर हात लागेपर्यंत वाकायचं. वाक. पण तुम्ही तर मला तुमच्या पाया पडायला सांगितलं, मग हात पायाला लागले पाहिजेत ना. असं नसतं गड्या. अरे प्रत्येकाचे पाय मातीचे असतात, पण समोरच्यांच्या पायापेक्षा आपल्याला वागतं किती येते हे जास्त महत्वाचं. म्हणजे वाक 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 खाली. ते बोलण्याची ही वेळ नाहीये, कळलं? आपल्याला आज फक्त संक्रांती विषयी बोलायचंय, कळलं? आता बऱ्यापैकी वाकायला जमतंय ना? हो ग्रँडपा. शाबास. हे घे. आणि काय म्हणशील? हॅपी मकर संक्रांत. झालं, वाटलंच मला. हे तुमचं नवीन फॅड आहे सगळं. हॅपी दिवाळी, हॅपी गणेश चतुर्थी, आता हॅपी चतुर्थी सुद्धा म्हणायला लागेल. मग काय बोलायचं ते सांगा ना पटकन. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. काय म्हणायचं? तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा लक्षात ठेवा. जा जा जा. चला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा चव्हाण काकू थांबा जरा, मी येते, वरतीच येते. आई मला पण नाही ना. हे थांब गादी सोसायटीत वाटून येते. काकू तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. अरे वा, तू पण तिळगुळ आणला का? आईने सांगितलंय सगळ्यांना तिळगुळ द्यायचं आणि गोड गोड बोलायला सांगायचं. हे घे तुला पण तिळगुळ घे, गोड गोड बोल. बुद्धी दीदी तुम्ही काय करताय? आम्ही ना पतंग बनवतोय. आज याला उडवायचंय ना. ए मला पण उडवायचंय. अजिबात नाही. का? ते लहान मुलांना पतंग उडवता येत नाही ना, म्हणून. मग तुम्ही आम्हाला शिकवू ना. मी काय एवढी पण रिकाम टेकडी नाहीये. आई आई का झालं परी? आई मग बुद्धी दीदी मला पतंग उडवायला नाही देते. ए नेहाताई, पतंग बघ ना, मी बनवलाय. खूप छान. आई तू तिला ओरडायचं सोडून कौतुक का करते? मला पण पतंग बनवायचं आत्ताच्या आत्ता. बाळा मी संध्याकाळी ऑफिस मधून आले ना की तुला बनवून देते. हा आई तुझं नेहमीच आहे. मी तुला काय सांगितलं? आजच्या दिवशी रुसायचं नाही, रडायचं नाही, हो ना? आज तिळगुळ खायचा आणि गोड गोड बोलायचं, हो ना? घे. तिळगुळ खायचा पण एकच, बाकी सगळे मला. अरे तू परत आलास काय? मला तू जबरदस्ती करतो खायला. अगं पण मम्मा हे तिळगुळ आहे ना. सो व्हॉट, यात शुगर असते पिकचू. अँड यू नो ना मम्मा शुगर खात नाही. अगं मम्मा प्लीज खा ना माझ्यासाठी. मम्मा प्लीज. नो 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 आय डोंट. ए आणि ना तू पण हे असं ना ब्रँडेड नसलेलं काही खायचं नाही. फेकून देते आधी जा. कोणी दिलं तुला? आजोबांनी. त्यांनी मला सांगितलं सगळ्यांना द्यायला, आणि त्यांनी मला देताना म्हणायला सांगितलं की तिळगुळ घ्या आणि आज मकर संक्रांत आहे. विसरूनच गेले होते मी. हॅलो, कुठे आहे? आज काय आहे माहित नाही. वाटलंच होतं मला. जिथे कुठे असशील ना तिथून ताबडतोब माझ्या रूम मध्ये निघून ये. आले 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 आले. काय झालं वहिनी? आज काय आहे? काय? आज मकर संक्रांत आहे हे मी तुझ्या लक्षात आणून द्यायचंय. अरे हो,
लक्षातच नाही आलं. पण आता आणून दिलंय ना मी तुझ्या लक्षात. पण आता मग पुढे काय करायचं सांगा ना बाई. अदिनो, हा फोनवर बोलण्याचा मूर्खपणा बंद कर. मी पण ना, तुम्ही समोर होते आणि मी फोनवर काय बोलत बसलीये. मी तिला ताबडतोब तिळगुळ आणि इतर स्टफ ऑर्डर कर. ओके, जाते का? जाते 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 जाते. God. मम्मा, मला आठवलं आजोबा बोललेले की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. म्हणे तिळगुळ घ्या, गोड गोड बोल. एकदा सिम्मीशी गोड बोल म्हाताऱ्या. आज मकर संक्रांत आहे. सॉरी, मला लक्षातच नाही राहिलं आजोबा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तू काय किंवा पुष्कराज काय कधी कधी असे विसरतात, पण हे दोष तुमचा नाही, या घराचा दोष आहे. या घरात कुठलेच सण साजरे होत नाहीत. साजरे होतात रात्रीच्या पार्ट्या, गेट टुगेदर आणि बरंच काही. अरे तुझ्या आजी जेव्हा होती ना, सगळे सण साजरे व्हायचे, साग्र संगीत साजरे व्हायचे. अरे संक्रांतच काय, भोगी सुद्धा अशी साजरी करायची ना ती. भोगी? पण म्हणजे आजी नक्की काय करायची? अरे काय नाही करायची ते विचार. सगळ्या गोष्टी कशा साग्र संगीत असायचं. भोगीच्या दिवशी भाकरी आणि वांग्याची भाजी अशी मस्त असायची. संक्रांतीला गुळपोळी, झालं ते तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू, सगळं काय धमाल असायची. हा. ती गेली, जाताना घराचं घर पण घेऊन गेली. आता कसले सण नाही कसलं काय. आज दोन्ही मुलं दोन्ही सुना दाराडूर झोपले असतील. रात्री जागरण करायची, सकाळी पडदे उडून अंधार करायचा. असा सगळा उरफाटा व्यवहार चालू आहे. या अशा सणांच्या दिवशी तुम्ही आजीला मिस करता ना आजोबा? आणि तुम्हाला असं वाटतं ना की त्यावेळी जी धमाल असायची ती परत यावी? तसंच सगळं होईल. अरे नुसतं म्हणून काय होणार का? मी बोलीन काकूशी, आणि ऑफिसमध्ये सुद्धा मी संक्रांत साजरी करणार आहे. आय प्रॉमिस, सो डोंट वरी. अरे मी बरी करायचा प्रश्नच येत नाही. आता ती पण येणार ना. ती कोण? अरे माझी नाचून. ती आली ना की घरातले सगळे सण साजरे होणार आहेत. मला माहिती आहे ना, खात्री आहे मला. गोळाच्या पोळ्या म्हणू नकोस, तिळाचे लाडू म्हणू नको, तिळाची वड्या म्हणू नकोस. पुढची संक्रांत म्हणजे बघण्यासारखी असेल. अरे एवढंच नाही, हलव्याचे दागिने घालून तुम्हाला दोघांचं फोटो सेशन करणार आहे मी. कसले दागिने? हलव्याचे दागिने? आणि ते मी घालायचे का? शास्त्र असतं ते. काही बोलताय आजोबा तुम्ही आता. या शास्त्राच्या नावाखाली ना तुम्ही तुमच्या पर्सनल फॅन्टसी चिकटवताय माझ्यावर. अरे तुम्हाला दागिने घालून फोटो नाही काढले तर सासरचे काय म्हणतील? काय म्हणतील? मुलांवर संस्कार काहीच केले नाही असं आम्हाला सुनावतील. ते काही म्हणाले तरी मी हे सगळं असं काही करणार नाही. हलव्याचे दागिने वगैरे मी घालणार नाही आजोबा. अरे विचार तर कर, घालून कसं दिसशील तू? तू दागिने घालून असं समोर उभा आहेस, एखाद्या पौराणिक नाटकातल्या राजासारखं दिसशील मस्त. आणि तुझ्या शेजारी तुझी बायको राणी. मी पण आजोबा, आजच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि फक्त गोड गोड नाही तर खरंही बोला. ओके, मी येतो, ऑफिसमध्ये साजरी करतो. थँक्स, बाय बाय, गुड डे.